श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 11वा सर्ग वाचूया. कैकईचे राजाला प्रतिज्ञाबद्ध करून त्यांना प्रथम दिलेल्या वचनाची आठवण करून भरताला अभिषेक व रामाला 14 वर्षांच्या वनवासाची मागणी करणे. भूपाल दशरथ कामदेवाच्या बाणांनी पीडित आणि कामवेगाने वशीभूत होऊन त्याचेच अनुसरण करीत होता. त्याला कैकई कठोरपणे म्हणाली, देव, ना कोणी माझा अपमान केला आहे ना अपकार. माझा एक मनोरथ आहे आणि तो मी आपल्याकडून पूर्ण करून घेऊ इच्छिते. जर आपण तो पूर्ण करू इच्छित असाल तर प्रतिज्ञा करावी. त्यानंतर मी माझा मनोरथ तुम्हाला सांगीन. महाराज दशरथ कामाधीन होत होते. ते कैकईचे बोलणे ऐकून थोडे हसले आणि पृथ्वीवर पडलेल्या त्या देवीचे केस हातांनी पकडून तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवून म्हणाले, आपल्या सौभाग्याचा गर्व करणारी कैकई, तुला माहीत नाही का की नरश्रेष्ठ श्री रामाव्यतिरिक्त दुसरं कोणी असा मनुष्य नाही की जो मला तुझ्याहून प्रिय आहे. त्या प्रमुख वीर महात्मा श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो की तुझी मनोकामना पूर्ण होईल. तेव्हा माझ्या मनातील इच्छा लवकर सांग. कैकई, ज्याला 2 घटका बघितलं नाही तर निश्चितच मी जिवंत राहू शकत नाही, त्या श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो, तू जे म्हणशील ते पूर्ण करीन. माझं हृदयसुद्धा तुझ्या वचनाच्या पूर्तीसाठी तत्पर आहे. असा विचार करून तू आपली इच्छा प्रकट करून या दुःखातून माझा उद्धार कर. श्रीराम सर्वांना अधिक प्रिय आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून तुला जे चांगले वाटेल ते कर. आपलं बळ पाहून तुला माझा संशय येता कामा नये. मी आपल्या सत्कर्माची शपथ घेऊन सांगतो की मी तुझं आवडतं कार्य नक्की सिद्ध करीन. राणी कैकईचं मन स्वार्थसिद्धीतच लागलेले होते. तिच्या हृदयात भरताबद्दल पक्षपात होता आणि राजा आपल्याला वश झालेला पाहून आनंद होत होता. तेव्हा आपल्या मतलब साधण्याची वेळ आलेली पाहून ती राजाला तोंडातून निघणे कठीण अशी गोष्ट बोलली. राजाच्या त्या शपथयुक्त बोलण्याने तिला फार आनंद झाला. तिने आपले मनोरथ, जे जवळ असलेल्या यमराजाप्रमाणे भयंकर होते, ते खालील शब्दात व्यक्त केले. राजन, आपण ज्याप्रमाणे क्रमाने शपथ घेऊन मला वर देण्यासाठी उद्युक्त झाले आहात ते इंद्र वगैरे 33 देवांनी ऐकावे. चंद्र, सूर्य, आकाश, ग्रह, रात्र, दिवस, दिशा, जग, पृथ्वी, गंधर्व, राक्षस, रात्री संचार करणारे प्राणी, घरातील गृहदेवता आणि या व्यतिरिक्त जे प्राणी असतील ते आपले म्हणणे जाणून घेऊ देत. आपल्या बोलण्यास साक्षी होऊ दे. सर्व देवांनी ऐकावं. महातेजस्वी, सत्यप्रतिज्ञ, धर्मज्ञाता, सत्यवादी व शुद्ध आचार विचार जाणणारे हे महाराज मला वर देत आहेत. याप्रमाणे काममोहित होऊन वर देण्यास उद्युक्त झालेला महाधनुर्धर राजा दशरथास आपल्याला वश करू घेऊन देवी कैकईचे प्रथम त्याची प्रशंसा केली व मग म्हटले, राजन, जेव्हा देवासुरांचा संग्राम झाला होता ते आठवा. तिथे शत्रूने आपल्याला घायाळ करून पाडलं होतं. फक्त प्राण घ्यायचेच बाकी होते. देव, त्या युद्धस्थळी सारी रात्र जागून अनेक प्रकारचे प्रयत्न करून जे मी आपल्या जीविताचं रक्षण केलं होतं त्याने
संतुष्ट होऊन आपण मला 2 वर दिले होते. देव पृथ्वीपाल रघुनंदन, आपण दिलेले ते 2 वर मी ठेवीच्या रूपात आपणाजवळच ठेवले होते. आता मी त्याचाच शोध घेत आहे. याप्रमाणे धर्मतः प्रतिज्ञा करून जर आपण मला ते 2 वर दिले नाहीत तर मी आपणाकडून अपमानित झालेली समजून आज प्राणत्याग करीन. ज्याप्रमाणे हरिण पारध्याच्या नुसत्या बोलण्यानेच आपल्याच विनाशाच्या जाळ्यात फसते, त्याचप्रमाणे कैकईस वशीभूत झालेला राजा दशरथ त्यावेळेस पूर्वी दिलेल्या वचनाचे स्मरण केल्यावर आपल्या विनाशासाठीच प्रतिज्ञेत बांधला गेला. त्यानंतर कैकईने काममोहित होऊन वर देण्यासाठी उद्युक्त राजास म्हटले, देव पृथ्वीनाथ, त्या दिवसात तुम्ही जे 2 वर देण्याची प्रतिज्ञा केली होती ते मला दिले पाहिजेत. ते 2 वर मी आता सांगते, आपण ऐकावं. ही जी श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी चालली आहे, याद्वारे माझ्या पुत्रास भरतास राज्याभिषेक करावा. देव, आपण त्यावेळेस देवासुर संग्रामात प्रसन्न होऊन माझ्यासाठी जो 2रा वर दिला होता तोही प्राप्त करण्याची वेळ आता आलेली आहे. धीर स्वभावाचे श्रीराम तपस्वी वेशात वल्कले व मृगचर्म धारण करून 14 वर्षापर्यंत दंडकारण्यात जाऊन राहतील. भरतास आज निष्कंटक राज्य प्राप्त व्हावं, हीच माझी सर्वश्रेष्ठ इच्छा आहे. मी आपल्याला प्रथम दिलेला वर मागते आहे. आपण अशी व्यवस्था करावी की ज्यामुळे मी आजच श्रीरामांना वनवासात जाताना पाहीन. आपण राजांचे राजे आहात, तेव्हा सत्यप्रतिज्ञ व्हा आणि त्या सत्याद्वारे आपल्या कुलाशिलाचं व जन्माचं रक्षण करावं. तपस्वी पुरुष म्हणतात की सत्य बोलणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. परलोकात निवास केल्यावर तो मनुष्यासाठी परमकल्याणकारी असतो. इथे 11वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 12वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.